आम्हा बायकांना साडी घ्यायला निमित्त नाही, फक्त पैसाच पाहिजे असतो. तर गुड मॉर्निंग मंडळी. सकाळची सुरुवात रोजच्यासारखी झालेली आहे स्वयंपाक बनवण्यापासून. तर सकाळी-सकाळी उठून ना सगळे लेकरांना तयार वगैरे करून नंतर पहिला हाच काम असतो, की त्यांचा लंच बॉक्स रेडी करायचा. आता हे रोजचंच आहे, हे काय एका दिवसाचं नाही. तर इथे सगळं लंच बॉक्स त्यांचा रेडी केला, टिफिन वगैरे पॅक करत होते. तितक्यात मग माझी चहा झाली आणि हो, आजपासून हा लास्ट होता माझा. तर उद्यापासून मी बिलकुल चहा घेणार नाही. बिलकुल चहा आणि गोड सगळं बंदच करणार आहे. माहीत नाही करू शकेल की नाही, पण सांगते तर खरी. त्यानंतर म्हणलं दुपारी कामं वगैरे झाली होती ना, त्यानंतर वेळ होता, म्हणलं लसण वगैरे थोडासा सोलत बसावा. आणि हो, बघा आता हा पलंग इकडे केलेला आहे, जो की पहिले या साईडला होता, तो आता या साईडला केला आणि खरं खूप जास्त मोकळी जागा भेटते आता. नाही तर पहिली अडचणच होत होती, मधामधात होता म्हणून. तितक्यात मैत्रिणीचा फोन आला की आपल्याला बाहेर जायचं आहे, तू पटकन ये म्हणून. मग मी लसूण तसाच ठेवला आणि म्हणलं चला आता जायच्या आधी ना मला थोडीशी भूक लागली होती. पण बाहेर जाऊन काही बी खाण्यापेक्षा म्हणलं घरी केळ दिसला होता मला. मग तो एक केळ खाल्ला आणि खूप जास्त गोड केळ होता तो. त्यानंतर इथं मी आज माहीत नाही मला काय डोकं आलं, की अशी हेअरस्टाईल केली एकदम चंपूसारखी, जी की बिलकुल सूट करत नव्हती. नंतर कशीबशी गेले साडीच्या दुकानात. तर आमच्या इथे हे भैया आहेत, फेमस आहेत, त्यांच्या इथे साड्या खूप छान भेटतात. तर साड्या वगैरे पाहिल्या आणि एक साडी घ्यायची होती, तर आम्ही 100 साड्यांचा ढग काढून ठेवला होता, बघताय तुम्ही. तर साड्या वगैरे घेण्यात आम्हाला 2 तास तिथंच आम्ही घालून आलो. टाईमपास तिथंच झाला. नंतर मग घरी आलो. दुपारी आल्यानंतर आणि मी आल्यानंतर या दोघी आल्या होत्या माझ्याकडे खेळण्यासाठी. आता यांच्यासोबत माझा वेळ कधी निघून जातो ना, मला पत्ता लागत नाही. कारण की या दोघी खूप गोड आहेत आणि एवढ्या छान गप्पा करतात ना, एकीचं तर कळतच नाही आणि एक तर बोलायचा प्रयत्न आता करते. तर यांचं सगळं झाल्यानंतर मग दुपारी लेकरं आले होते आणि हो, श्रेया सध्या या ट्रेंडमुळं खूप पागल झाली आहे. सश्याचे कानं ना परेशान करून सोडले मला आणि नंतर संध्याकाळी फायनली मी चिवडा पण करूनच घेतला आज.